महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर महायुतीला खूप अनुकूल वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वर्गीय दादांनी जी काही प्रचंड मेहनत महाराष्ट्रामध्ये घेतली, त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये एक हाती सत्ता त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली. इतरही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्थान जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती द्वितीय स्थानावरती राहिलं. जेवढ्या जागा आम्ही लढलो त्यामध्ये निवडून येण्याचं प्रमाण लक्षणीय त्या ठिकाणी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 16 जागांच्यावरती यश मिळालं. काही जागांचे पराजय दुर्दैवाने खूप चटका लावणारे ठरले. विशेष करून खालापूरमधला इथला या करगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, पलीकडे वासांबी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, रोहा तालुक्यातील चळेरा असेल, नाकोटणे आहे, निजामपूर आहे, राजपुरी आहे, असे 5-6 ठिकाणीच्या मतदारसंघात किंवा महाड तालुक्यातील दासगावच्या खाडीपट्ट्यांतील आहे, इथले मात्र पराजय चटका लावणारे ठरले. पण तिथल्या कार्यकर्त्यांनी उमेदवारांनी घेतलेली प्रचंड मेहनत, मिळवलेली लक्षणीय मतं, त्यांच्या पाठीमागे पक्ष ठामपणाने उभा आहे. उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा त्यांना राजकीय ताकद पूर्णपणाने देण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेतली जाईल.